तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण टार्गेट बॅच पाहत आहे, ज्यामध्ये पोलीस भरतीतील सर्व प्रश्नपत्रिकांमधील एकूण एक गणित आपण घेत आहे। तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट दिसेल टार्गेट बॅच म्हणून। तुम्ही त्यामध्ये जर गेलात तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आलेले सर्व अंकगणित आणि बुद्धिमत्तावरील प्रश्न दिसतील। चला तर पाहूया आजचे गणिते। पहा पहिलं गणित 23/100 अधिक 47/10 अधिक 33/10 बरोबर किती? तर कसं होईल मित्रांनो? पहा 23/100 अधिक 47/10 अधिक 33/10 बरोबर किती? तुम्हाला माहीत असेल, छेदामध्ये जर 100, 10, 1000 असतील तर आपण काही भागाकार न देता वरच्या संख्येमध्ये खालील जितके झिरो असतील तितके घर सोडून आपण दशांश चिन्ह देतो। मग कसे होईल? तर पहा 23 आहे छेद 100 आहे, 2 शून्य आहेत म्हणजेच 2 घर नंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल। तर आपण 23 लिहायचे, हे 2 घरानंतर दशांश चिन्ह आणि शून्य अधिक इथे एकच घर आहे, एकच शून्य आहे तर मग एकच घरानंतर म्हणजेच 4.7 अधिक इथे सुद्धा एकच शून्य आहे तर म्हणजेच 3.3 करा तर बेरीज। पहा अशा संख्येमध्ये आपण उभी जर मांडणी केली तर सोपी जाते, कारण की आपण दशांश चिन्ह जर मागे पुढे आपण घेतले तर आपलं उत्तर चुकू शकते। तर आपण उभी मांडणी करू। पहा 0.23 नंतर 4.7 नंतर 3.3। पहा इथे 3 आहे तर 3शी 3 राहणार, नंतर 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12शी 2 हातचाला 1 दशांश चिन्ह देऊन देऊ, इथे बेरीज होईल 1 अधिक 4 5, 5 आणि 3 8, 8.23 पर्याय क्रमांक 3। तर आपले उत्तर आले 8.23। गणित पाहून अजिबात घाबरायचं नाही। आपण जेव्हा सोडवतो त्याच्या स्पष्टीकरणामध्ये आपण एकदम त्याची सोपी मेथड पाहतो आणि हेच गणित आपण लवकरात लवकर सोडू शकू आपण जर याचा सराव करत राहिलो तर। पुढचं गणित पाहू। पहा दुसरे गणित, जर 2x अधिक 3y बरोबर 7 आणि 4x वजा 3 बरोबर 5 तर y बरोबर किती? पहा मित्रांनो कसे होईल? 2x अधिक 3y बरोबर 7। आता इथे जर लक्षात घेतले तर इथे पहा 2x आहे म्हणजेच हा 2xला गुणिला आहे आणि 3y म्हणजेच 3 हा yला गुणिला आहे। मग जेव्हा आपण गुणिला म्हणतो तर इथे पहा 2 अधिक 3 किती होतात? 5 होतात, ठीक आहे। आणि जर आपण इथे संख्या जर ठेवली, आता इथे आपण xच्या जागी 2 जर ठेवले तर कसं होईल? 2 गुणिला 2 अधिक आणि 3च्या जागी जर 1 जर ठेवला 3 गुणिला 1 तर कसे होईल? 2 दुणे 4 अधिक 3 एके 3 बरोबर 7 म्हणजे आपलं उत्तर निघते। याचाच अर्थ काय झाला? तर x बरोबर 2 आणि y बरोबर 1। आता आपण जे हे काढले हे बरोबर आहे की नाही हे पुढच्या भागात पहा कसे होईल? 4x वजा 3y बरोबर 5। आपण लिहू, पहा 4x वजा 3y बरोबर 5। आता इथे पहा, इथे जर आपण xच्या जागी 2 ठेवले तर कसे होईल? 4 गुणिला 2 वजा इथे yच्या जागी 1 ठेवू, 3 गुणिला 1 बरोबर पहा किती होईल? 4 आणि 2 8 4 दुणे 8 वजा 3 एके 3 8तून 3 गेले किती राहतात? 5 म्हणजे आपलं आपण जे संख्या ठेवली आहे हे अगदी बरोबर आहे। आणि विचारलं काय तर y बरोबर किती? तर y बरोबर 1 पर्याय क्रमांक 3। समजलं सर्वांना? प्रश्नाबद्दल काही जरी डाऊट असेल तर कमेंट नक्की करा। पुढचा प्रश्न पाहू। पहा राजूने एक पेन 75 रुपयास खरेदी केला व 105 रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला? कसे होईल? पहा एक पेन आहे जो राजूने 75 रुपयाला घेतला, ठीक आहे, 75 रुपयाला विकत घेतला आणि 105 रुपयास विकला।
याचा अर्थ काय झाला की 100% जी किंमत झाली ती झाली 75 आणि 105 म्हणजेच किती टक्के होईल. ठीक आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, तिरपा गुणाकार. आणि तुम्हाला माहीत आहे याआधी आपण पाहिलं आहे, जेव्हा कधी संख्येला x असते आपण तो भागेला घेतो. म्हणजेच कसे येते पहा, 100 गुणिले 105 गुणिले 100, 105 गुणिले 100 भागेला 75 गुणिले x आहे, म्हणजेच आपण तो भागेला घेऊ. आता हा भागेला का घेतो ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो एकदा. पहा, जेव्हा आपण तिरपा गुणाकार करतो तेव्हा 105 गुणिले 100 करतो आणि बरोबर 75 गुणिले x करतो. हा x इथे गुणिला असतो म्हणून 75 इथे गुणिला आहे, तर आपण इकडे लिहू तर भागेला होईल. म्हणूनच आपण भागेला जो x गुणिला असतो तो आपण भागेला लिहितो. इथे भाग जातो, डायरेक्ट 25चा देऊ, सोपा पाळा आहे. 25 त्रिक 75, 25 चौक 100, पुन्हा भाग देऊ, 3 एके 3, 3 त्रिक 9 राहिला 1 आणि 5 त्रिक 15. काय राहिले तर 35 गुणिले 4 किती येणार, 5 चौक 20, 0 हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, 140%. म्हणजेच त्यांनी जो पेन विकला तो 140% विकला. पण आपल्याला काय विचारलं आहे, विकला तर त्यास किती टक्के नफा झाला. आधी किती टक्के किंमत होती, 100%. किती, 75. विकला कितीला, 105ला. किती टक्के वाढली. आता जर 140मधून 100 वजा केले तर किती राहते, 40. म्हणजेच 40% त्याला काय झाला, नफा झाला. हीच जर टक्केवारी 100पेक्षा कमी झाली असती तर तो झाला असता तोटा. हे पण लक्षात ठेवायचं, आपण नफा तोटा पाहणारच आहे. तर पर्याय क्रमांक 4. समजलं सर्वांना. पुढचा प्रश्न पहा. एक कार 3 तासात 105 किलोमीटर जाते, त्याच वेगाने 5 तासात किती किलोमीटर जाणार. हे सर्व एकूण एक प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो, तर काळजीपूर्वक सोडवत जा. जर तुम्हाला वाटत असेल तर नोटसुद्धा काढा, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. तर काय म्हणते, एक कार आहे आणि ती कार 3 तासात 105 किलोमीटर जाते. ठीक आहे. म्हणजेच आपण जर प्रति तास जर काढला तर 3 तासात 105 किलोमीटर, तर एका तासात किती, कसे होईल पहा. आता 1 गुणिले 105 आहे, तर माहीत आहे उत्तर 105च येते, म्हणून 105. आणि इथे 3 तास गुणिले x आहे, तर आपण भागेला 3 लिहू. भाग देऊ, 3 एके 3, 3 त्रिक 9 राहिला 1 आणि 5 त्रिक 15, 35. म्हणजेच एका तासात किती किलोमीटर जाते तर 35 किलोमीटर. आणि आपल्याला काय विचारलं आहे, त्याच वेगाने 5 तासात किती जाईल. काय करावं लागेल, सरळ 35ला 5ने गुणावे लागेल. 5 5 25, 5 हातचे 2, 5 त्रिक 15, 2 17, 175 किलोमीटर 5 तासात जाणार. पर्याय क्रमांक 2. सर्व गणित आपण पाहत आहेत. कोणाला सोपे वाटत असेल गणित, कोणाला ते कठीणसुद्धा वाटत असेल, तर सर्वांसाठी हा सारखा व्हिडिओ लेक्चर आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा मित्रांनो, 2.5 गुणिले 0.25 गुणिले 0.025 अशा गणितामध्ये आधी गुणाकार करण्याच्या आधी ऑप्शन पाहून घ्यायचे. पहा, सर्व ठिकाणी ऑप्शन सारखे आहेत, फरक फक्त दशांश चिन्हाचा आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जेव्हा कधी हा एक नियम आहे, जेव्हा कधी दशांश चिन्हाचा गुणाकार असेल तर दशांश चिन्हाची काय होते, बेरीज. ठीक आहे. आणि जर भागाकार असेल तर काय होणार, वजाबाकी. हळूहळू आपण एक एक इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहत जाऊ, लिहून घ्यायचा. पहा कसं होईल. आता अशा वेळेस गुणाकार करत बसायचा नाही. 25 गुणिले 25 625 गुणिले 25 नाही, उत्तर सारखं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्हाची बेरीज. इथे किती आहे घर सोडून, 3. इथे किती घर सोडून दशांश चिन्ह आहे, 2. इथे 1, तर 3 आणि 2 5 अधिक 1
6, तर 6 दशांश चिन्हानंतरचा ऑप्शन 5 आहे. पहा कुठे आहे, इथे दिसते आपल्याला 2, 4, 6, इथे 7 आहे, इथे 2, 4 आणि 6, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहणार. समजलं सर्वांना? अगदी सोपी गणित होतं. फक्त कधी कधी आपल्याला मेथड माहीत नसताना आपण उत्तर काढायला प्रयत्न करतो आणि खूप वेळ निघून जातो. ठीक आहे, तर असं लिहून ठेवायचं नोट्स की जर दशांश चिन्ह असेल आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तर दशांश चिन्हाची बेरीज होते आणि भागाकार असेल तर वजाबाकी होते. पहा प्रश्न, एक काम 15 माणसे 18 दिवसात करतात, तेच काम 9 माणसे किती दिवसात करतील? या प्रश्नाची मेथड जी लेवल आहे ती सोपी आहे. असेच प्रश्न आता सुद्धा थोडेसे काठिण्य पातळीमध्ये वाढत आहे. तर पहा कसे होईल. 15 माणसे एक काम 18 दिवसात करतात, तर 9 माणसे किती दिवसात करेल? माणसे जर वाढले तर दिवस कमी होतात आणि माणसे जर कमी झाले तर दिवस वाढतात. अशा वेळेस आपण सरळ सरळ गुणाकार करतो. कसे होईल? 15 गुणिले 18 भागेला 9. 9 गुणिले x आहे म्हणजेच आपण तो घेऊ भागेला. इथे भाग जातो. 9 1 9, 9 2 18 आणि 15 2 30. तर 9 माणसे किती दिवसात काम पूर्ण करतील? तर 30 दिवसात. पर्याय क्रमांक 3. काळकाम वेगवरील आपण सर्व प्रकारचे गणितसुद्धा पाहणारच आहेत. पण तुम्हालासुद्धा जर कोणत्या गणितामध्ये कोणत्या घटकामध्ये अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तो आपण आधी घेऊ. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. पहा, विक्रम म्हणाला ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे. कसे होईल? अशा प्रश्नामध्ये कधीकधी मुलं प्रश्न वाचल्यानंतरच कन्फ्यूज होतात. काहीच करायचे नाही, आपण स्टेप बाय स्टेप जायचं. कसं होईल? आधी आपण विक्रमचं नाव लिहून घेऊ. विक्रम. आता काय म्हणते? विक्रम म्हणाला ती माझ्या, ती म्हटलं म्हणजे आपण एक व्यक्ती घेऊ. आता अशा गणितामध्ये आपण आपलेसुद्धा नाते जोडू शकतो जर तुम्हाला लवकर उत्तर काढायचं असेल तर. पहा, ती माझ्या वडिलांची म्हणजेच विक्रमचे हे वडील. ठीक आहे, वडिलांच्या बहिणीच्या म्हणजेच ही झाली बहीण. नंतर म्हणते मुलाची, हा झाला मुलगा, मुलाची आजी आहे. आता वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी म्हणजेच विक्रमची सुद्धा कोण होणार? ते आजीच होणार. तर पर्याय क्रमांक 3 आजी. नातेसंबंधामध्ये सुद्धा प्रश्न फिरवतात. यापेक्षा सुद्धा आपण जे आलेले गणितं आहेत त्यामध्ये जसजसे आपण यावर गणितं पाहू त्यानुसार त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, 25 28 गुणिले 16 अधिक 18 34 गुणिले 96 वजा 13 96 गुणिले 12. या प्रश्नाचं उत्तर बोडोमासने निघते. आधी गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि किती वेळ लागते ते सुद्धा सांगायचे आहे. कारण की हे सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले गणित आहे आणि वेळ खाऊ गणित आहे, म्हणून प्रश्नाचे उत्तर नक्की कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी याच प्रकारे आपण आणखीसुद्धा गणित पाहणार आहे. तुमच्या जवळच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आपण पूर्ण सिरीजमध्ये आपली लेखी परीक्षा येईपर्यंत सर्वच्या सर्व गणित संपून टाकू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.